आणि आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमधील एमपीएससी पूर्व परीक्षेदरम्यान दिव्यांग उमेदवारांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि या अशा परिस्थितीमध्ये परीक्षा द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रॅम्प वॉकसाठी कुठलीही व्यवस्था नाही, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेश मार्गाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना तब्बल 38 पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरच्या परीक्षा कक्षामध्ये जाऊन त्यांना ही परीक्षा द्यावी लागलेली आहे। एका उमेदवाराला तर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी उचलून त्या वर्गाच्या बाहेर नेल्याची घटना घडली आहे। यापूर्वी तळमजल्यावर आसन व्यवस्थेची मागणी करून देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप या दिव्यांग उमेदवारांनी केला आहे। या प्रकारामुळे दिव्यांगांसाठीच्या सुविधा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। शुभम बायस्कर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, ही दृश्य सगळं काही सांगतायत, या दिव्यांग विद्यार्थ्याला अशा प्रकारे 38 ते 40 पायऱ्या चढ उतार कराव्या लागल्या। सागर, अमरावतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती। जिल्हाभरात तब्बल 15,000 पर्यंत विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षेमध्ये सहभागी झालेले होते आणि या परीक्षेसाठी सहभागी होण्यासाठी आलेल्या दिव्यांग एका उमेदवाराला चक्क 38 पायऱ्या चढून आपलं परीक्षा केंद्र गाठावं लागलं। रॅम्प, व्हीलचेअरचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याचा देखील आरोप आता उमेदवारांमधून होऊ लागलेला आहे। या संदर्भातील चित्रफित देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे। एकूणच संवेदनशीलतेचा हा संपूर्ण बोजवारा उडवणारा प्रकार आहे। प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह या माध्यमातून आता उपस्थित होऊन आहेत। मात्र लोक आयोगाकडून पद्धतीने जेव्हा दिव्यांग उमेदवार असतील त्याला लेखनिक असेल किंवा अतिरिक्त वेळेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, मात्र एखाद्या उमेदवाराचं सेंटर किंवा परीक्षा खोली जर वरच्या मजल्यावर असेल तर अशा पद्धतीनं 38 पायऱ्या चढून त्याला ते केंद्र गाठावं लागत आहे। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अमरावती शहरातल्या परीक्षा केंद्रावरचा आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या नक्कीच शुभम, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी होणारा हा त्रास प्रशासनानं लक्षात घेणं गरजेचं होतं। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।